बाबाजी लहानपणी पंढरपूरची वारी करायचे. यात्रेमध्ये अनेक प्रकार असतात, अनेक प्रकार पाहायला मिळतात, पण ज्याला ज्याची गोडी आहे तो त्याच्या गोडीकडे चालतो. तमाशावाले तमाशाकडे चालतात, कीर्तन जिथं असेल कीर्तनाकडे मार्गक्रमण करतात. अनेक प्रकार ह्या यात्रेमध्ये असतात. तसे बाबाजी या ठिकाणी कार्तिक एकादशीला या ठिकाणी पंढरपूरची वारी करायचे. बाबाजी पंढरपूरला जाताना सांगायचे, मी एक भाकर घेतली का पहिल्या मुकाला चतकूर, दुसऱ्या मुकाला चतकूर खायची, तिसऱ्या मुक्कामाला एकन पंढरपूरमध्ये जायचो म्हणे. आता किती दिवस जातात? 15 दिवस जातात. बाबाजी 3-4 दिवसात मी पंढरपूरला जायचो म्हणे. इतकी पावर त्यांच्या शरीरात होती. आणि म्हणून यात्रेत गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये गुरु मिळाला पाहिजे. ज्यांनी गुरु नाही केला त्यांचा जन्म वाया गेला. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला गुरु पाहिजे असे मनामध्ये त्यांच्या खंत होती. मनामध्ये याची आवड निर्माण झालेली होती. जया जैशी भावना तया तैशी पूर्वी नारायणा. ज्याला जशी जशी भावना असेल देव पुरवतो, पण त्याच्यासाठी आपला देह, आपलं मन त्या भगवंताकडे वळवलं पाहिजे. म्हणून बाबाजी या ठिकाणी रस्त्याने चालत असताना विचार करत होते, आपल्या जीवनामध्ये आपल्याला गुरु पाहिजे. अक्षरशः त्यांना काही गरज नव्हती. योगी सत्पुरुष सगळेच बरोबर घेऊन आलेले असतात, पण आपण आचरण केले तर दुसरे आचरण करतील. आणि म्हणून त्या रस्त्याने जात असतानाच एक पाटी वाचली, लक्ष्मीबुवा हरिभक्तपरायण लक्ष्मीबुवा वाघुलीकर विदर्भातले. आणि पाटी वाचल्यानंतर बाबाजी या ठिकाणी वरती गेले. ते बाबा असे बसलेले होते. बाबाजी त्यांना म्हणे, बाबा मला माळ घाला म्हणे. बरं बरं बैस म्हणे. म्हणे तू शेती करतो का? हा म्हणे. तुझी शेती कशी आहे म्हणे. बाबा म्हणे माझी शेती काळी कसदार आहे. शेतीमध्ये घाण वगैरे काही आहे का? बाबा म्हणे काही शेतीमध्ये सगळं काड्या कुड्या येचलेल्या आहेस. तुझी शेती वर खाली आहे का? नाही म्हणे बाबा, एकदम सपाट केली आहे. ढेकळं ढाकळं सगळे फोडून ठेवलेले आहेत. आता तू त्याच्यामध्ये काय पेरणार आहेत? म्हणे मी त्याच्यामध्ये आता गहू पेरणार आहे. गहू. शाब्बास म्हणे. विचारण्याची शैली त्यांची होती वेगळी. बाबाजी त्या अनुसाराने उत्तर देत होते. बाबाने शाब्बास म्हणे. गीतेमध्ये भागवतामध्ये याला एक क्षेत्र म्हटलेलं आहे. जमीन एक क्षेत्र आहे आणि शरीरही क्षेत्र आहे. याला सुद्धा क्षेत्रच म्हटलेलं आहे. हे क्षेत्र कसं आहे बा तुझं? बाबाजी उत्तर देते, माझी जमीन निर्मळ आहे, म्हणजे शरीर निर्मळ आहे. याच्यामध्ये काम ओढ विकार अनेक विकारांचे या ठिकाणी आहे. ते मग तू कचरं काही आहे का त्याच्यात? नाही म्हणे, ते कचरं वगैरे वजून ठेवलेलं आहे. काम क्रोध अहंकार अभिमान, अहंकार अभिमान याचे ढेकळ फोडून टाकलेले आहेत. म्हणजे ढेकळ फोडून ठेवलेले आहे. म्हणजे अहंकार अभिमान हा माझे जमिनीमध्ये ढेकळाचा विचार. बाबा सांगितले की तुझ्या शरीरामधले हे जे ढेकळ आहे ते तर फोडले आहेत. आणि गहू पेरणार आहे त्याच्यामध्ये.
म्हणजे चांगल्या नामाची पेरणी करायजोगं शेत आहे. आणि बाबाजीला त्या ठिकाणी लक्ष्मीबुवा बाबाजीचे पहिले अगोदरचे वारकरी सामताईचे गुरु. म्हणून हे क्षेत्रामध्ये जे विकार असतात त्यांचा विचारण्याचा उद्देश वेगळा होता, पण बाबाजी त्यांना अनुसरून उत्तर देत होते. आणि त्यांना ते पटलं. ज्या ती इतका सुंदर शब्द बोलत आहेत, गो पण चांगली, शेती पण चांगली, खळे वेचून ठेवलं आहे, पेरणार आहोत. म्हणजे हे क्षेत्र फार निर्मळ आहे. येतील गुरुराज पाहण्यासी, येतील गुरुराज पाहण्यासी, निर्मळ मंदिर माझे. येतील गुरुराज पाहण्यासी, निर्मळ मंदिर माझे. येतील गुरुराज पाहण्यासी, निर्मळ मंदिर माझे. येतील गुरुराज पुष्पे वाहिन मी भावाची, घालीन माळ जीवाची. गुरुच्या हृदयाची प्रेमाची, फुटिला विनगंधाची. येतील गुरुराज पाहण्यासी, निर्मळ मंदिर माझे. येतील गुरुराज. आणि म्हणून बघा, लक्ष्मीबा वाघुलीकर हे काही साधे नव्हते, जोग महाराजांच्या परंपरेतले होते. जोग महाराजांची परंपरा फार मोठी आहे. पंढरपूरला, आळंदीला जोग महाराजांच्या फार मोठ्या संस्था आहे. आणि त्या जोग महाराजांच्या संस्थेतील वारकरी संप्रदायाचे त्यावेळेस लक्ष्मी वाघुलीकर त्या संप्रदायातले होते. आणि त्या संप्रदायातला मंत्र, जोग महाराजा संप्रदायातला मंत्र ह्या ठिकाणी लक्ष्मीबा महाराजांनी बाबाजींना दिला. आणि बाबाजींनी ह्या ठिकाणी आम्हाला दिला. आणि आम्ही तो सकाळी तुम्हाला दिला. हा वारकरी सायंकाळचा दिवस. आम्ही फक्त दलाल आहोत. हा माल हमाल जनार्दन गुरूंचा, हमाल मी